आणि पुढे एक महत्त्वाची अशी अपडेट, एसटी महामंडळ आता दरवर्षी स्वमालकीच्या 5,000 साध्या लालपरी बसेस खरेदी करणार अशी माहिती मिळते आणि त्यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन सुद्धा करण्यात येईल असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला। तसेच महामंडळामध्ये यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्वावर बसेस न घेण्याचाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, एसटी महामंडळाचा हा महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। गौरी, काल झालेल्या या बैठकीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनेक विषयांवर चर्चा घेतली। एसटी महामंडळाच्या सगळ्या संदर्भात आढावा घेतला। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सध्या महामंडळामध्ये स्वमालकीच्या 5,000 साध्या लालपरी बसेस खरेदी करण्याचा निर्णय जो आहे तो यामध्ये घेण्यात आलेला आहे। महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन सुद्धा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने या बस ज्या आहेत त्या कंत्राटदार किंवा भाडेतत्वावर न घेण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे। परिवहन आयुक्त कार्यालयात काल ही या सगळ्या महामंडळाच्या कामकाजासंदर्भातली आढावा बैठक पार पडली आणि या आढावा बैठकीमध्ये अनेक असे निर्णय घेण्यात आलेले। त्यामध्ये नवीन बस खरेदी असेल, त्याचबरोबर ज्या या 5 वर्षामध्ये प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या बस आहे त्याचा सुद्धा विचार करून तसा आकडा हा सादर करावा। त्याचबरोबर एसटी महामंडळात आता इलेक्ट्रिक बस घेण्यात येत आहेत, तर त्यामुळे आगारांमध्ये तशा पद्धतीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्राधान्य द्यावं। त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी पूरक अशा योजना या एसटी महामंडळात आणाव्या। आणि महत्वाचं म्हणजे गौरी एक पाहायला मिळतंय की ज्या एसटी वर जाहिराती पाहायला मिळतात, जाहिराती धोरण हे नव्याने राबवावं, डिजिटल जाहिराती साठी व्यवस्थित असा एक आराखडा तयार करावा आणि ज्या उद्दिष्टाने येत्या काही वर्षामध्ये उत्पन्न जे आहे ते 100 कोटीपर्यंत आणण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात यावं असं सुद्धा या बैठकीत ठरवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर केंद्रीय जे आहे केंद्राकडे जे आहे ते राष्ट्रीय महामार्ग जे आहेत त्यावरील टोल माफीसाठी सुद्धा प्रयत्न करण्यात यावा आणि डिझेलवरील वॅट जे आहे त्यात सवलत देण्यासाठी राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव तयार करून पाठवण्यात यावे। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्यावर चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे। त्यामुळे नक्कीच आता एसटीच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या 5,000 या इलेक्ट्रिक स्वतःच्या बस आगामी काळात येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि पंचवार्षिक नियोजन सुद्धा होईल आणि अनेक असे महत्त्वाचे विषय कालच्या या बैठकीत पार पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। गौरी, हो, नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।